हरिहरेश्वर चांगली जागा भावना फिरण्यासाठी, पण थोडं इकडून कालाकांडी नाही करायची. इज्जत नहीं फिरा, इज्जत नहीं जागा रहा. चलो आगे देखो. उधर नहा रहा था मस्त देखिए. उधर से हम लोग इधर आया था, फिर इधर से हमको ऐसा खींचा, वो खींच 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 वो वाले कॉर्नर को लेके गया. बहुत कुछ माल है भाई. एवढ्या वर्षापासून मी इकडे येतो, पण एक गोष्ट आज मला अशी सांगण्यात आली आहे की जी नावं लिहिलेली असतात दगडांवरती, की मृत्यू दिनांक वगैरे, कधी कोण गेला काय ते लिहिलेलं असतं, ते अस्थि विसर्जन करतात त्यांची नावं लिहिलेली असतात, ज्यांची अस्थि विसर्जन करतात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आणि आज भावनो म्हणजे लाजचा दिवस आहे. उद्या परवा जाईन मी मुंबईला फिरायचा. लाजचा दिवस आहे आज गाडी घेऊन. तर आज मी चाललो हरिहरेश्वरला. तर तुम्हाला हरिहरेश्वर दाखवतो, काही चांगल्या गोष्टी झालेल्या आमच्या, म्हणजे आम्ही कुठे डुबलेलो वगैरे ते दाखवतो तुम्हाला. बाकी भेटू. आणि व्ह्यू बघा, एक नंबर पावसाळी व्ह्यू आहे. अजो सरस ना. मध्ये मगाशी रानवलला पाऊस पडला होता, आता काय माहीत नाही. तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो हरिहरेश्वर, कारण की रोज रोज तोच रोड बघून तुम्ही कंटाळला असाल व्हिडिओमध्ये. या मंदिर आहे, मंदिराच्या बाजूनेच बघा मागून प्रदक्षिणा मारायला रस्ता आहे. चल प्रदक्षिणा मारायचं. आणि एक खांबांचं काहीतरी महत्त्व होतं, ते मला एवढं आयडिया नाही. कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका. आणि आपण चाललो मंदिराच्या मागून. तो बॅक साईड आहे बघा, हा मंदिराच्या बॅक साईडला आपण, आणि वरती जाताना असा नजारा आहे. आपण त्या बीचवर जाऊ आणि त्या बीचची स्टोरी सांगेन तुम्हाला, मी कुठून गायब झालो होतो आणि कुठे बाहेर पडलो आम्ही. तर नक्कीच पुढे बघा, तुम्हाला वरती दाखवतो. हे बघा, असं डोंगर चढायचं, माणसं दमली, उंच उंच जायचं. हाय म्हातारे लोक पण चाललेत आणि आम्ही दमलो. काय दमली काही नजारा. हा मंदिर. आणि ते फायनली भावनो 5-10 मिनटाची थोडी अशी ट्रेकिंग करून आम्ही आलो आहे आता मेन स्पॉटवरती. नेमकं 5 मिनटाचं आहे, पण ते ट्रेकिंग असं वरती डोंगरावरती असल्यामुळे 10-15 मिनटं लागतात आणि हालत खराब होते. तर हा व्ह्यू बघा. आणि रिस्की पण आहे खूप, पण जास्त हालचाल नाही करायची भावनो. सर्व जे काही रूल्स आहेत ते फॉलो करायचे. हा जो भारी व्ह्यू आहे, तर तुम्हाला दाखवतो व्ह्यू. मेन व्ह्यू आहे हरिहरेश्वरचं. अच्छा हां नाही, ओपन नाही, बंद आहे. हा सरस, एक नंबर. असं मला प्रदक्षिणा मारण नाही भेटणार आपल्याला, कारण की ते पाणी वरती येतोय. मध्येच तिकडे तर मध्येच चेप येईल तो पाणी. तर तुम्हाला पुढची हालचाल दाखवतो. खूप रिस्की आहे, स्केरी पण आहे भाई, घाबरतो तिकडे पाणी. आम्ही मध्येच थांबलोय बघा. तिकडे ना प्रदक्षिणा मारायला नाही भेटणार, कारण की पाणी वरती आहे. आणि पूर्ण फिरण्यासाठी तुम्हाला सकाळी यावं लागेल मॉर्निंगला, तर तुम्हाला राऊंड मारायला भेटेल. आणि आता रिस्क आहे, कोण जाऊ नाही शकत आणि रिस्क घेऊ पण नाही कोणी. बाकी मी इथून चाललो रिटर्न. आता परत बीचवर जातो, बीच दाखवतो तुम्हाला. चला बीचवर भेटू. तर भावनो आम्ही खाली जाऊन आलो, आता चाललो बीचवर. तिकडून बंद आहे भरती असल्यामुळे. तर आता इकडून मंदिराच्या इथून बाजूने रोड गेले आहे, तर तिकडे अस्थि विसर्जन, तर तिकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो हालचाल. टसन दे रहा मेरे को. चल काय घेते. हे बघ केवढे मोठे मोठे आहेत भाई. माकडांचा खूप त्रास आहे या लोकांना. माकडांचा खूप त्रास. हा घे तुझ्या कामावरच्यांसाठी काहीतरी घेते. अक्का तुला आवाज दिला.
तर फायनली भाऊन आलो थोडा बाहेर आलो बीच साईडला आलो आहे बघा. तिकडे आपलं मंदिर आहे. आम्ही थोडं शॉपिंग केली आहे काय थोडीफार वर खालची आणि आलो इकडे. तेव्हा हेच टाईम होते संध्याकाळच्याच टायमाला आम्ही आलो होतो. संध्याकाळच्या टायमाला बघा पाणी किती आतमध्ये चाललं आहे आणि आपण चाललो त्या कॉर्नरला बघायला. तुम्हाला दाखवतो इधर के हम लोग आया था ना तभी इधर तक पानी था और बाद में फिर ऐसा इतना इतना नीचे गया ना डूबी एक ही बार में निकल गया सब. हम लोग से बोले चलो वो भी सुन लिया वो भी बोलते चलो फिर हाँ साथ में चलो बोल रहे. आतमध्ये जायची गरज नाही आहे ना. नाही आतमध्ये इथं जाणंच नाही हे लय बेकार. तुम्हाला त्या कॉर्नरला भेटतो. आम्ही आलो इकडे चिंचवडी. चिंचची वडी मी पहिल्यांदा बघली. मिक्स फ्रूटवाली पण फर्स्ट टाइम बघितली. घरच्यासाठी मँगो आणि आंबे तर भरपूर पडलेत घरात. हो मॅडम घे मी पण टेस्ट करेन. मी इकडे नाही मी ऑफिसला नेणार आहे. पागायला की टेस्ट माझ्यासोबत नाही करणार. घे त्याला पैसे दे. बहुत कुछ माल आहे बाय. ते फणसाचे ज्याला येतं ते घरी बनवतात. असं बोल ऑफिससाठी एक घेते बाकी घरच्यांसाठी घेते. हॅपी बरोबर. अरे माल आहे. हे एवढे कसले दादा सरबत आहेत रे. हा लिहिलं सॉरी अमृत कोकम सरबत आवळा सरबत अरे बहुत कुछ आहे. जांभूळ बिंबूळ काय बोलते. अरे इथे नेटवर्क नाही आहे. कुठला नेटवर्क असतो. जिओला असतो फक्त. हां बस मार आता मला बरबाद कराल. हां इकडे पुढे अस्थि विसर्जन होतात आणि आपण आलो इकडे. तो हरिहरेश्वर चांगली जागा भाव ना फिरण्यासाठी पण थोडं इकडून कालाकांडी नाही करायची. इज्जतने फिरा इज्जतने जा घरात. चलो आगे दिखाते भावाने. तुम्हाला मी दाखवतो आमचं कांड कुठे झालेलं आहे. 5 वर्ष आधी झालेलं आहे. 4, 5, 6 वर्ष पण झाले असतील एवढं आयडिया नाही. तुम्हाला दाखवतो. आणि तिकडे बंद झालं कारण की पाणी बघा पूर्ण वर हे बघा. हम लोग उधर नहा रहा था मस्त पैकी. उधर से हम लोग इधर आया था. फिर इधर से हमको ऐसा खींचा वो खींच वो वाले कॉर्नर पे लेके गया और उधर बाहर फेंक दिया. त्याच्यामध्ये एक गतवल्याचं म्हणजे एकदम सिरियस होता. बाकी हो ते पूर्ण उतरलंय पाणी. आणि त्या कॉर्नरला जाऊच आपण. आणि उतरलंय मस्त वाटतं. तिकडं भरपूर जण येतात. नवीन कपल जास्त येतात पण या पण बघा नीट बघा. हा बघा हा क्या ही व्ह्यू आहे रे क्या ही. हरिहरेश्वर भावनो बघा इकडे विधी होतात तेच बोलतो. चांगलं पण आहे वाईट पण आहे. दोन्ही जागा आहेत म्हणजे जसं निगेटिव्ह असं पॉझिटिव्ह पण आहे. कारण की इकडे देवस्थान आहे आपलं दक्षिण काशी म्हटलं जातं याला. ते चांगलं आहे आणि समुद्र आहे ना हे प्लस पॉईंट पण आहे आणि मायनस पॉईंट पण आहे. हा एवढा दलिंदर समुद्र आहे ना. तुम्ही त्याच्या हातात भेटलात काम फिर तुम लोग का. तो हम जरा पाणी बिनी पिते बैठते फिर जाएंगे. मंदिरात देवस्थान दाखवायला नाही भेटत ना. छोटंसं खेकडं कुठेतरी दिसलं आमच्या मॅडमला काय माहिती कुठे. म्हणून एवढ्या वर्षापासून मी इकडे येतो पण एक गोष्ट आज मला अशी सांगण्यात आली आहे की जी नावं लिहिलेली असतात दगडांवरती की हे मृत्यू दिनांक वगैरे कधी कोण गेला काय ते लिहिलेलं असतं. ते अस्थि विसर्जन करतात त्यांची नावं लिहिलेली असतात ज्यांची अस्थि विसर्जन करतात. हां असं तिथल्या ज्यांचं स्टॉल आहे स्थानिक आहे त्यांनी सांगितलं. आणि मी लहानपणापासून येतो तर मला असं माहिती होतं की हे जे नावं लिहिलेले आहेत हे सर्व ह्याच्यामध्ये गतावलेले आहेत म्हणजे समुद्रामध्ये गेलेले आहेत असं माझं आणि मला जेवढं माहिती आहे सांगण्यात आलं होतं. असं ॲक्च्युअलमध्ये काय आहे ते तुम्हाला माहिती असेल तर सांगा. बाकी समुद्र तर भाई मी तुम्हाला आधीच बोललो पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असतात. तर तुम्ही मला नक्की सांगा की असं आहे का. कारण की नावं तर भरपूर आहेत. तर तुम्हाला भेटू पुढे. चला आता आम्ही निघतोय. मित्रांनो फायनली आम्ही आता घरी जाताना बागमांडल्याला थांबलो आहे नाश्ता करायला. तर बाकी फिरलो वगैरे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ठोका
आणि परत गावाचं कोकण सिरीज त्याच्यामध्ये आपण बघू अजून कुठले व्हिडिओ टाकता येईल की अजून किती दिवस आहे आम्ही जंगलात गेलो नाही अजून मी ते जंगलात जाऊन तुम्हाला दाखवेन एकदा काटे बिटे ते चला बाय फायनली आम्ही वडा उचल मागवलाय बघा हाय हाय मी ज्या खात नाही असं कट वडा काय कटवडा नाही खाल्ला मिसळ कुठला मिसळ मी पण नाही खात पण मी ट्राय करायला लागलो तर चांगलं लागतं कटवडा खाल्ला कटवडा म्हणजे तेच रसावडा तेच असं त्याचंच वडा टाकलाय